आज मी पेपर कटिंग कटोरीची कशी करायची मापे घेऊन ते सांगणार आहे. तर ती मापे सर्व आपल्याला लागणार आहेत आता दाखवलेली. ब्लाऊज अशा प्रकारे ठेवून द्यायचा आणि शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची बघायची. तर इथे 12 इंच आलेली आहे. तर अशा प्रकारे मी बरोबर उंची त्याच्या पुढे 12 इंच लिहिलेलं आहे. आता शोल्डर पट्टी बघूयात. शोल्डर पट्टी अशा प्रकारे बघायची. जिथून बाही जोडली तिथून शोल्डरपर्यंत आपल्याला ती पट्टी मोजून घ्यायची. तर 2.5 इंच आलेली आहे, तर मी लिहून घेतली. आता आर्महोल बघूयात. अशा प्रकारे टेप ठेवून आपल्याला तिथे खूण करून घ्यायची आणि त्या खुणेपर्यंत शोल्डरपासून मोजायचं आहे. तर 5 इंच आलेलं आहे. तर शोल्डर आर्महोल 5 इंच आलेलं आहे, ते पण मी लिहून घेतलं. आता मागचा गळा बघूयात. मागचा गळा अशा प्रकारे बघायचा आहे. तिरका टेप ठेवून आपल्याला शोल्डरपासून खाली गळ्यापर्यंत तिरका टेप ठेवून मोजायचे. तर 7 इंच आलेलं आहे, मी लिहून घेतलं. आता शोल्डर बघूयात. शोल्डर अशा प्रकारे बघायचं. ब्लाऊज बरोबर आपल्याला घडी घालून घ्यायची मधोमध ब्लाऊजची आणि अशा प्रकारे ठेवून एखादं रजिस्टर घेऊन रजिस्टरच्या बरोबर आपल्याला असा ब्लाऊज ठेवायचा आहे. सरळ ठेवून गळ्याचं टोक तिथे रजिस्टरला जोडलं पाहिजे अशा प्रकारे आणि बाही जोडली तिथून आपल्याला इथपर्यंत बघायचं आहे. तर 5.5 आलेलं आहे, मी लिहून घेतलं आहे. आता चेस्ट बघूयात आपण. चेस्ट आहे 8.5 इंच. 8.5 इंच मी लिहून घेतलं. समोरचा गळा बघूयात. मागचा जसा गळा बघितला तसा समोरचा पण बघायचा आहे तिरका टेप ठेवून. तर 5.5 इंच समोरचा गळा आलेला आहे. आता योकपट्टी मोजूयात. योकपट्टीची उंची आपल्याला बघायची आहे अशा प्रकारे. तर 3 इंच इथं उंची आलेली आहे, आपल्याला ते लिहून घ्यायचं आहे. बाहीची लांबी अशा प्रकारे व्यवस्थित ब्लाऊज ठेवून बाहीची लांबी बघूयात. शोल्डरपर्यंत आपण जिथे बाही जोडली तिथपर्यंत टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे. तर 6.5 इंच बाही आलेली आहे आणि दंडघेर आपला आलेला आहे 5 इंच. आता ब्लाऊजचं कुठलंही एक टोक उचलायचं आणि तिथे टेप धरून शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला असंच पद्धतीने टेप मोजत जायचं आहे. दोन्ही टेप आणि ब्लाऊज सोबत पकडायचं अशा प्रकारे. तर 29 इंच इथे कंबर आलेली आहे, तर ती मी लिहून घेतली. तर अशा प्रकारे एक पेपर घेऊयात. फोल्डिंग पेपर आपल्याला घ्यायचा आहे इथे आणि जे आपण मापे लिहून घेतले आहेत ते आपण ह्याच्यावर अशा प्रकारे टाकायचे आहेत. तर इथं मागचा गळा 7 इंचाचा होता, तर कस्टमरचं म्हणणं आहे की 1 इंच कमी करायचा, म्हणजे 6 इंचाचा गळा करायचा आहे. तर म्हणून मी इथे लिहून घेतलं आणि बाहीची लांबी 8 इंच घ्यायची आहे. सॉरी 8.5 इंच घ्यायची आहे, तेही मी इथे लिहून घेतलं. बाकी आहे तशीच माप आपल्याला पेपरवर टाकायची आहेत. तर अशा प्रकारे पेपर ठेवून बंद बाजूने आपल्याला उंची बघायची, उंची टाकायची आहे. तर 12 इंच उंची आलेली होती, तर 1 इंच वाढवून 13 इंचावर खूण करून घ्यायची. तर अशा प्रकारे आणि त्यावरच आडवा टेप ठेवून आपल्याला कंबर बघायची आहे. कंबर आलेली आहे 29, तर 7.5 इंचावर एक खूण करायची आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी 2 खुणा करून घेतल्या आणि बरोबर आडवी रेष मारून घेतली. पट्टीच्या साहाय्याने तुम्ही रेष मारून घेऊ शकता. आता शोल्डर बघूयात. शोल्डर आलेला आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावर मी एक खूण केली आणि तसाच एक सरळ टेप ठेवून आपल्याला आर्महोल बघायचा आहे. तर आर्महोल 5.5 आलेलं होतं, तर 5.5 इंचावर मी बरोबर खूण करून घेतली अशा प्रकारे आणि त्यावरच आडवा टेप ठेवून आपल्याला छातीचं माप बघायचं आहे. छाती 8.5 इंच आलेली आहे, तर 8.5 इंचावर एक खूण करायची आणि पुढे 1.5 इंच वाढवून 2 अशा खुणा करायच्या. तर अशा प्रकारे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कमरेचं माप आणि
वरचं माप आपण असं रेषा आखून जोडून घेतलेलं आहे. आता आर्महोल बघूयात. आर्महोल आपला मागचा 1.5 इंचावर टाकायचा आणि पुढचा 1 इंचावर अशा 2 खुणा मी इथे करून घेतल्या तिरका टेप ठेवून. तर पहिल्यांदा हे पेपर कटिंग करून घेते. व्यवस्थित मापे टाकून झाली की हा राहिलेला पेपर कटिंग करून घ्यायचा. आता मुंड्याचा आकार देऊन घेऊ. मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला मी आणि पुढच्या मुंड्याचा पण आकार देऊन घेतला. आता आपण शोल्डर पट्टी बघूया. शोल्डर पट्टी 2.5 इंचाची होती, तर इथे अर्धा इंच वाढवून मी 3 इंचावर एक खूण केली आणि समोरचा गळा बघूयात. समोरचा गळा 5.5 इंचाचा होता, तर 6 इंच म्हणजे अर्धा इंच आपल्याला वाढवून घेऊन अशा प्रकारे खूण करून घेऊन एक बॉक्स तयार करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि आपल्याला गळ्याचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा हा पेपर मी कटिंग करून घेते म्हणजे व्यवस्थित दिसतं. मापे टाकताना व्यवस्थित आपल्याला येतात. तर अशा प्रकारे हा मधोमध पेपर आहे तो आपण कट करून घेऊ. तर इथे मी पेपर कट करून घेतला. मागची बाजू आपण साईडला देऊन ठेवू आणि समोरची बाजू घेऊन आपण जिथे बॉक्स तयार करून घेतला होता तिथे अर्धा इंच मी वर खूण करून घेतली आणि गोल गळ्याचा आकार इथे मी दिलेला आहे. तर अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि पुढच्या मुंड्यावर टेप ठेवून बरोबर आपल्याला तिरका टेप ठेवून 2 आणि 2.5 इंचावर अशा 2 खुणा करून घ्यायच्या. आता इथे योकपट्टी आपली 3 इंच आली होती उंची योकपट्टीची, तर इथे मी बरोबर 3 इंचावर एक खूण करून घेतली आणि अशा प्रकारे एक सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे. पण या साईडने आपल्याला अर्धा इंचच घ्यायची आहे. पलीकडून 3 इंच आणि इकडे 2.5 इंच अशी आपल्याला रेष मारून घ्यायची आहे आणि बरोबर याचा मध्य काढून घ्यायचा आपल्याला. इथे टेप बरोबर ठेवून दुमडून मध्य भागात बरोबर आपण मध्य काढून घेतला आणि त्याच्यावर एक खूण करून घेतली. इथून आपल्याला असंच ह्या खुणा जोडत यायच्यात तरी आपली कटोरी तयार होईल. तर इथे मी बरोबर 1 इंचावर अशी खूण करून कटोरीचा आकार दिलेला आहे. अशा प्रकारे जी मापे आपण टाकली होती त्यावर आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे गोलाकार देऊन. आता हे कटिंग करून घेऊ. तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं. समोरचा मुंडा पण आपण कटिंग करून घेऊ. तर अशा प्रकारे पूर्ण कटिंग आपल्याला अशा प्रकारे करायची आहे. डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग कोणाला जमत नसेल त्यांनी पेपर कटिंग करून ब्लाऊज शिवू शकता. तर अशा प्रकारे ही कटिंग झालेली आहे पुढच्या भागाची. तर ही आपण बाजूला ठेवून देऊ आणि मागची बाजू आपण घेऊ. तर इथे मी मागची बाजू घेतलेली आहे. तर शोल्डर पट्टी आपण मगाशी 3 इंचावर टाकलेली होती म्हणून इथे पण 3 इंचावरच टाकणार. आता गळ्याचं माप बघूयात. मागचा गळा 6 इंचाचा घ्यायचा आहे, तर मी 6.5 इंचावर एक खूण करून घेतली म्हणजे अर्धा इंच वाढवून घेतलं. अर्धा इंच आपलं शिवण्यामध्ये जातं. अशा प्रकारे बॉक्स आखून घ्यायचा आणि गळ्याचा इथे आकार देऊन घ्यायचा. तर अशा प्रकारे मी गळ्याचा आकार देऊन घेतला. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं. तर आता बाहीचं माप बघूयात आपण. बाही कट करण्यासाठी आपल्याला याचा आर्महोल मोजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे टेप ठेवून पूर्ण आर्महोल मोजून घ्यायचा.
हे बघा, तर 9.5 इंच इथं आलेलं आहे. मी लिहून घेतलं हातावर 9.5 इंच. तर आता फोल्डिंग पेपर घेऊयात. बंद बाजूने आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. तर इथे मी 8 इंचाची बाही तयार करणार आहे, म्हणून 8 इंचावर एक खूण करून घेतली. आणि हा बिनअस्तरचा असल्यामुळे 1.5 इंच आपल्याला वर वाढवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आणि वरच्या खुणेवर टेप ठेवून आडवा आपल्याला जे आपला आर्महोल आला होता तो टाकून द्यायचा आहे. तर बरोबर आपला इथे आर्महोल आला होता 9.5, तर अर्धा इंच कमी करून मी 9वर खूण करून घेतली अशा प्रकारे. आणि इथून आपल्याला खाली 3 इंचावर खूण करून घ्यायची आहे. कॅप हाईट आपण इथे घेतली 3 इंच. आणि आता दंडघेर बघूयात. तर खालच्या साईडने असा दंडघेर बघायचा. 5 इंच आपला दंडघेर आला होता, तर 5 इंचावर एक खूण आणि त्यामध्ये 1.5 इंच मी वाढवून घेतलं, म्हणजे 6.5 इंचावर मी खूण करून घेतली. आणि हे आपण असं जोडून घ्यायचं आणि बाहीचा आकार इथे आपण देऊन घेऊ अशा प्रकारे. बाहीचा आकार इथे देऊन घ्यायचा. हा मागच्या आर्महोलचा आकार झाला. आता पुढच्या आर्महोलचा पण आपण आकार देऊन घेऊ. तर अशा प्रकारे पुढच्या आर्महोलचा पण मी आता आकार देऊन घेतला. तर हे आपण कटिंग करून घेऊयात. तर अशा प्रकारे इथे पेपर कटिंग झालेली आहे. इथे समोरचा आर्महोलचा पण आपण आकार कट करून घेऊ. तर अशा प्रकारे बाही ठेवायची आणि समोरचा आकार कट करून घ्यायचा. तर बघा, इथे पेपर कटिंग अगदी सोप्या रीतीने तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे ब्लाऊजवर असंच ठेवून आपण पेपर कटिंग करून ब्लाऊज कट करून घेऊ शकता. तर आपली कटोरी राहिली होती, कटोरी घेऊयात. आणि त्यासाठी एक पेपर घेतला, मधोमध अशी कटोरी ठेवून आपण जी अगोदर कटिंग करून घेतली होती तशाच प्रकारे आपल्याला ह्या पेपरवर पण आखून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा, बरोबर जशी आहे तशीच मी इथे आखून घेतली. तर अशा प्रकारे कटोरी आखून घ्यायची, हे बघा. आणि इथून आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि ह्या साईडने पण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. टेप अशा प्रकारे सरळ ठेवून 1.5 इंच इकडून वाढवून घेतला आणि इकडून पण. तर याचा मध्य काढून घेऊ. अशा प्रकारे टेप ठेवून मधोमध दुमडायचा आणि बरोबर मध्य काढून घ्यायचा. आणि 1.5 इंच आपण बरोबर त्यावर टेप ठेवून खाली 1.5 इंच पण आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी खुणा करून घेतल्या आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे हा दोन्ही खुणा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, हा वरचा पॉईंट पण आपल्याला खाली असा जोडून घ्यायचा आहे. आणि ह्या साईडने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. जसा गोलाकार आहे तसा द्यायचा आपल्याला त्या रेषेपर्यंत अशा प्रकारे. आणि हे कटिंग करून घेऊ. तर अशा प्रकारे कटोरीची पण कटिंग झालेली आहे. कटोरी पण आपण इथे वाढवून घेतलेली आहे. तर असाच ब्लाऊज पीस हातरून त्यावर असेच आपल्याला ही पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे आणि स्टिचिंग पण करून घ्यायचं आहे. तर किती सोपी पद्धत आहे ही पेपर कटिंगची. तर अशा प्रकारे आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. ब्लाऊज पीसवर ठेवताना आपल्याला कुठेही जास्त माप वाढवायचं नाही. जसं आपण पेपर कटिंग केलं आहे तसंच आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. फक्त योकपट्टी जी तुम्ही 3 इंचावर केली होती ती फक्त अर्धा इंच वाढवून 3.5 इंचावर तुम्ही कट करून घ्या. आणि थँक्यू.